हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. मंगळवारी आम्ही इथे गणपती मंदिरला आणि साईबाबाच्या मंदिरला आलेलो. तर चला दर्शन करायला. गणपती बाप्पा मोरया. ओम साईराम. जय श्रीराम. इथे आमच्या इथे खूपच जुनं मंदिर आहे. पेशवाईकालीन म्हणजे ऐतिहासिक मंदिर आहे. तर तिथे चाललं होतं. हे ब्राईट खूपच हे झालं होतं, उजेडा हे झाला होता. तर हे आमच्या घराच्या शेजारून हे रिव्हरफ्रंट आहे, तर तिथून निघालेलो आम्ही. हे बघा, इथून आमच्या घरापासून खूप जवळ आहे मंदिर. मंगळवारचं इथे सगळे इथे मराठीच आहेत, म्हणजे टोटली इथे मराठी लोक आहेत. आणि छान वाटतं, म्हणजे ते कायमचे इथेच राहिलेले आहेत. त्यांचे वडील आजोबा तेव्हापासून ते इथेच राहिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना एवढं म्हणजे मराठी आणि गुजराती असं सगळं मिक्स होतं, जसं माझं कसं मिक्स होतं आहे तसं. इथे खिचू, फराळी खिचडी वगैरे असं सगळं इथे भेटतं. इथून शूट करायचं कारण की माझ्या मिस्टरांचं बोलले माझी शाळा आहे, तर इथून हे करणं कायम आम्ही इथून जाताना हे शाळेचं हे करतो का, तर ही जुनी आठवण कोणाला नको वाटतं. हे सगळं छान, सगळ्याला आवडतं. हे लहानपणीची आठवण, लहानपणीचे मित्र वगैरे सगळ्यांना म्हणजे किती मस्त हे होतं. हे बघा, तर फुलं वगैरे आणि वातावरण असं होतं ना पावसाचं, तर म्हटलं दुपारी जाऊन येऊया, पण गरमी खूप होती. असं म्हणजे पावसाचं वातावरण झाल्यासारखं होतं, पण बरोबर इथे पाऊस एवढा थंडी पडेल असं पडतच नाही आहे. असं गरमी होते ना. इथे ग्रीन कलरचं वरचं ते हे होतं, त्याच्यामुळे इथे ग्रीन दिसतं आहे. हे फूल आणि प्रसाद घेतला होता. ते बोलले होते की इथे रामाचं मंदिर, हे इथून एंट्री होती. हे ऑरेंज कलरचं दिसतं तिथून. तिथे राम मंदिर आणि गणपती बाप्पाचं मंदिर होतं. तुम्ही माझं हिंदी चॅनलवरती व्हिडिओ आहे, त्याच्यात बघा तुम्ही. तर हे पहिल्यांदा आता हे केलं आहे रिनोव्हेशनमध्ये. आता नवीन रामाचं मंदिर बनतं आहे, तर हे इकडून जायचं होतं. हे बघा, पेशवाईकालीन उजव्या सोंड्याचा गणपती हा. आतमध्ये शूट करून देत नाहीत, तेव्हा दर्शन करून बाहेर आलो होतो आम्ही. माझ्या मिस्टर नंतर तिथून साईबाबाचं मंदिर तिथे बाजूलाच आहे, लाल दरवाजाला, तिथे गेलेलो. आणि तिथे गणपती मंदिरपाशी पण साईबाबा आणि शनिदेवचं आणि मारुतीचं पण मंदिर होतं, तिथे पण दर्शन घेतलं होतं. ह्या मोतीचूरचे लाडू, मोदक हे सगळं इथे होतं विकायला. हे शनिदेवचं आणि मारुतीचं मंदिर होतं. हे बघा, छोट्या छोट्या मूर्त्या सगळे इथं देव होते, फक्त हेच नव्हते. आता फक्त स्वामी समर्थांचं इथं हे केलं पाहिजे. आहे नारोल साईडला, पण आम्हाला खूपच लांब पडतं आहे ते. इथं झालं तर बरं होईल स्वामींचं मंदिर. देवा स्वामी. हे बघा, हे साईबाबांचं पाठीमागे फोटो आहे बघा, साईबाबाचा आणि स्वामींचा फोटो आहे. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. इथं छोटी मूर्ती आहे बघा, ही साईबाबाची, आणि बाहेर हे शिवलिंग होतं. तिथून नंतर तिथे लगेच दुसरीकडे लाल दरवाजा म्हणून तिथे हे लाल दरवाजामध्येच येतं, भद्रकाली लाल दरवाजामध्येच हे मंदिर येतं. तिथे लाल दरवाजा आहे, तिथे पण साईबाबाचं मंदिर होतं. तिथे आता आम्ही निघालो होतो. आणि सगळेजण माझे व्हिडिओ बघता आणि हे करता, पण प्लीज सबस्क्राईब पण करा, लाईक आणि कमेंट पण करा, की कसे वाटतात ते पण सांगा. हे बघा, इथे हा लाल दरवाजा आहे. हे न्यू बस स्टँड झालं आहे. पहिलं खूप जुनं होतं, आम्ही लग्न करून माझं आलं होतं तेव्हा इथे. आणि इथे ना हे शॉप होतं, तर हे ते तोडत होते. ते मंदिर नव्हतं, इथे शॉप होते, तर त्यांनी हे मंदिर हे केलं. तर एवढं छान आहे ना इथे. पुन्हा जे गरीब आहेत त्यांना प्रसादी वगैरे जेवायला रोजचं अन्नदान असते. आणि हे बघा, इथे शनिदेव, साईबाबा हे सगळे मंदिर आहेत. हे तेल दोन्ही देवाचं चढवायचं तेल होतं. मारुतीचं मंदिर आहे. हे छोटंसं मूर्ती आहे, छोटी नाही आहे, खूप छान आहे मूर्ती, आपली कमरेएवढी असेल. खूपच मस्त होतं हे बघा. हे बरोबर एंटरला शिवलिंग होतं हे. आणि हे श्रीयंत्र मला खूप आवडलं होतं, हे मस्तच होतं शिवलिंग.
मी कायम या शिवलिंगचं हे करते, फोटोशूट करते. ओम साईराम, जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया. गोल्डन कसं सुंदर वाटते ना हे. हे बघा, हे श्रीयंत्र एवढं मोठं आहे ना आणि एवढं सुंदर वाटतं ना हे श्रीयंत्र, मस्तच वाटतंय. हे बाहेरचं सगळं व्ह्यू होता. नंतर तिथून आम्ही बाहेर गेलो होतो, थोडं सामान हे करायचं होतं. ते बाहेर आलो आहे आता आम्ही. इकडे इथून जाताना हे रिव्हरफ्रंट दिसते बघा, तर तिथेच आम्ही इथेच राहायला आहे. ते हे बघा, हे तुम्ही ॲडमध्ये वगैरे बघत असाल, हे ते तिकडे पूर्ण व्हाईट कलरची बिल्डिंग दिसते, ते आम्ही तिथे राहतो. हे जुना ब्रिज आहे, लोखंडी वेगळंच हे आहे. तर ते अंग्रेजी लोक बोलत होते की हा ब्रिज आम्ही घेऊन जातो, पण नव्हता दिला. आणि दिवसाचं हे लो गार्डन साईड बघा, हे चण्याचोळी वगैरे रात्रीचं मी शूट करते ना, तर कसं आहे बघा हे. आता बघा कसं आहे. आता ते लावत होते सगळे. GLS युनिव्हर्सिटी माझ्या मुलांची शाळा आहे. इथं आलं की मुलांचं शाळेचं लहानपणीचं सगळं आठवण ताज्या होतात. हे छोले कुलचे घेतलेलं आणि पुढचं शूटच नाही केलं मी. इथे पण हँडलूममध्ये आलो होतो. इथे सगळं हँडीक्राफ्टचं वगैरे सामान भेटतं आणि इथेच आमची जास्त शॉपिंग असते. हे बघा, मस्त होतं हे टेबल फोल्डिंगचा वगैरे, खूप छान होतं, मला आवडलं होतं. हे बघा, आणि नंतरनं पार्सल आलं होतं. हे फ्लिपकार्ट 14 मिनिट 15 मिनिटचं हे आहे की नाही, त्याच्यावरून मागवलं होतं. तर हे द्यायचं होतं मला स्वामींच्या मठामध्ये. पाऊस आहे आता, तरी पण जाणार हे घेऊन. एवढंच नाही पण दुसरं पण देणार आहे. तर करा दर्शन गणपती बाप्पाचं आणि साईबाबाचं. ओम साईराम, गणपती बाप्पा मोरया. कसं वाटलं नक्की सांगा. बाय.